साहित्यामुळे माणूस सज्ञान बनतो आणि साहित्यिक समाज मन सदृढ करतात, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा श्री जगद्गुरू महर्षी वाल्मिकी स्वामी पुरस्कार वितरण समारंभात ते उपस्थित होते। यावेळी महापौर चंचला कोदरे, आमदार बापू पठारे, मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉक्टर राची ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दमा मिरासदार यांना पवार यांच्या हस्ते श्री जगद्गुरू महर्षी वाल्मिकी स्वामी पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर ढेरे यांच्या वतीने त्यांच्या कन्या वर्षा गजेंद्र गडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। पवार म्हणाले, सध्या तरुण पिढी वाचनापासून दुरावली आहे। या पिढीला वाचनाकडे वळवणे ही आपली जबाबदारी आहे। साहित्यामुळे माणूस सज्ञान बनतो आणि साहित्यिक समाजमन सुदृढ करतात, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार पूर्वी फक्त एका समाजातील लोकांना दिला जायचा, त्याऐवजी यंदापासून हा पुरस्कार साहित्यिकांना देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। कारण वाल्मिकी हे आद्यकवी म्हणून ओळखले जातात, त्यांना एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही। डॉक्टर ढेरे यांनी समाजाचे संशोधन करून संस्कृती जतनाचे कार्य केले आहे, तर प्राध्यापक मिरासदार यांनी अज्ञानी माणसाला आपल्या कथेचा नायक करून त्याला सज्ञान करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे या दोघांना हा पुरस्कार म्हणजे पालिकेचाच सन्मान आहे। पुणे शहर सांस्कृतिक ज्ञानपीठ म्हणून ओळखले जाते, त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे प्राध्यापक मिरासदार आणि डॉक्टर ढेरे आहेत, असेही त्यांनी नमूद केले। एक आदर्श ग्रंथ म्हणून आपण सगळेजण बघतो। वाल्मिकी स्वामींनी या ग्रंथाची रचना करून भारतीय संस्कृतीला एक वेगळा आयाम देण्याचं काम केलेलं आहे। रामायणातलं राम हे एक आदर्शवत व्यक्तिमत्व, राम आज्ञाधारी पुत्र होते, आदर्श भाऊ होते, स्नेहशील पती होते, सत्यशील प्रशासक देखील होते, कर्तव्य परायण राजे होते आणि धैर्यवान योद्धे देखील होते। एकाच व्यक्तीत अनेक आणि तेही सर्वोच्च ज्याला आपण पैलू म्हणू शकतो असं असण्याचं जगामध्ये बघितलं तर दुर्मिळ उदाहरण आपल्याला रामाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बघता येईल। कौटुंबिक सौख्यांचे संस्कार रामायणातून होऊ शकतात, सामाजिक औंदर्याचं आणि नैतिकतेमध्ये जाऊन ती माहिती मिळवण्याच्या बद्दल ते देखील आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावंच लागणार आहे। रामाच्या रूपानं भारतीय संस्कृतीला कर्तृत्ववान व्यक्तिमत्व लाभलं आणि हे व्यक्तिमत्व आपल्या खासगी आणि सार्वजनिक जीवनासाठी देखील प्रेरणादायी आहे, हे तुम्हाला मला विसरता पण येणार नाही, नाकारता पण येणार नाही। आपल्या संस्कृतीतील सर्व समभाव आणि शांततेच्या मुळाशी रामाचीच प्रेरणा आहे। त्यामुळे राम आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणं आवश्यक आहे। वाल्मिकी स्वामींच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचा उपक्रम होता, आजही आहे। आणि ज्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम होतो, इथून पुढच्या काळामध्ये देखील असेच कार्यक्रम होत राहतील। या पुरस्काराच्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम आपली महानगरपालिका करते। वाल्मिकी स्वामींचं स्मरण करताना समाजातील कर्तृत्ववान आणि दिशादर्शक मंडळींचा गौरव देखील या निमित्तानं झालेला आपण पाहिलाय। कर्तृत्ववान व्यक्तीच्या बळावरच समाज उभा राहत असतो, हे इतिहासाने देखील आपल्याला दाखवून दिलंय आणि वर्तमान देखील काळ आपल्याला तसंच सांगत असतो। साहित्यिक, संशोधन, समाजसेवक किंवा समाजसेवी संस्था हा समाज मन समृद्ध करण्याचं काम करत असतात आणि तेच काम आजच्या आपल्या सर्व सत्कार मूर्तींनी केलेलं अनेक वर्ष आपण सगळेजण पाहत आलेलो आहे। समाजात खूप प्रकारची विसंगती आपण सगळेजण बघतो। श्रीमंती सोबतच दारिद्र्यही त्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं। प्रेमाबरोबरच द्वेषाची भावना देखील आपण अनुभवत असतो। सुखदुःखाचा खेळ अविरतपणे समाजामध्ये चाललेला असतो। जन्म मृत्यूचं चक्र अखंडपणे फिरत असतं। जगण्या मारण्याचं एका श्वासाचं जरी अंतर असलं तरी विसंगत जीवनाशी संगत घालण्याचं धडपडीत आयुष्य मात्र खर्ची पडत असतं आणि विसंगतीच्या संघर्षात माणूस होणं
माणूस म्हणून जगणं किती कठीण आहे हे दैनंदिन जीवनामध्ये अनुभव घेत असताना आपण सगळेजण पाहत असतो. माणूस बनण्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी मानवी वेदनेचं मूळ नाहीसं झालं पाहिजे आणि हे मूळ नाहीसं करण्याचं काम आजचे आपले सर्व सत्कार मूर्ती त्या ठिकाणी करतायत. त्यांच्या सारख्यामुळेच आपलं माणूस म्हणून जगणं हे सोपं झालेलं आहे. जगणं सोपं करणाऱ्या वाल्मिकी स्वामी पुरस्कारांना गौरव म्हणजे त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासारखा आहे. आपल्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगरानं नांगरलेली ही तुमची माझी सर्वांची पुण्यभूमी, ह्याच्यामध्ये ज्ञान, कला, कौशल्य निपुण असलेल्या नररत्नांना जन्म देणारी ही आपली भूमी. इथल्या भूमीच्या कणाकणात ज्ञान आणि पुरोगामी विचार रुजलेले आहेत. त्यामुळे हे पुणे ज्ञानाची भूक भागवणारं मुक्त विद्यापीठ आहे. आज दमा मिराजदार जरी मूळचे पंढरपूरचे असले तरी ते पुणेकर झालेले. आज ढेरेसाहेब मूळचे मावळातले असले तरी ते पुणेकरच झालेले आपण बघतो. किंवा इतर देखील ज्या व्यक्तींचा आपण सत्कार केला त्यांच्याबद्दलचा देखील अनुभव तुम्हाला मला त्याच पद्धतीचा त्या ठिकाणी येईल. पुणे ही ज्ञानाची भूक भागवणारं जसं विद्यापीठ आपण म्हणतो तसं या मुक्त विद्यापीठाचे दमा मिराजदार किंवा ढेरे इतरही मान्यवर हे कुलगुरू आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही.